विदर्भात बैल पोळ्याला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तो तान्हा पोळा असतो। या दिवशी लहान मुले आपापल्या लाकडी बैलाला सजवतात। नवरगावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील मंदिर परिसरात तान्हा पोळा भरवला गेला। तो परिसर फुगे, तोरण, पताका लावून सजवण्यात आला होता। त्यात बालगोपालांनी नंदी बैलासह मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। भारत हा कृषी प्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा। या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात। विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही। विदर्भात गावखेड्यासह शहरात मोठ्या प्रमाणात नंदी बैलाचा तान्हा पोळा साजरा करण्यात येतो। या तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुले लाकडापासून तयार केलेला नंदी बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात। नागपूरकर भोसल्यांच्या शासन काळात हा सण सुरू झाला। विदर्भात बहुधा सर्वच ठिकाणी हा सण साजरा करण्यात येतो। नवरगावात 3 ते 4 ठिकाणी मंदिर परिसरात एकत्र येऊन तान्हा पोळा भरवला गेला। नंदीची गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली। नंदी बैल भगवान महादेवाचं वाहन असल्या कारणाने महादेवाच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। अनेक पालक आपल्या लहान मुलाला वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये आणि नंदीला सजवून आणलं होतं। त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना स्कूल बॅग भेट वस्तू देण्यात आली। प्रसाद झाल्यानंतर तान्हा पोळाची सांगता करण्यात आली। नंदी बैल तान्हा पोळा सुटल्यानंतर ही मुले घरी आल्यावर प्रथम नंदीची पूजा घरी करण्यात येते आणि त्यानंतर बालकांना गोड तोंड करून बोजारा बक्षीस स्वरूपात देण्याची प्रथा असल्याचं दिसून येतं।